गाईज, गुड मॉर्निंग. तर मला सकाळची वेळ माझ्या ह्या झाडांसोबत घालवायला इतकी आवडते. त्यानंतर टिल्ल्या लिहिल्या असं खेळताना बघून मला फारच हसू येतं आणि फारच गोड वाटतं. माझी बाळं अशी खेळत असतात. त्यानंतर माझं पार्सल आलेलं ते ओपन केलं. त्यानंतर लगेच रिहर्सलला गेली. रिहर्सलला मला तर खूप मजा येते, कारण हे माझे 3 मित्र जे सतत मला एनर्जेटिक ठेवत असतात, एंटरटेन करत असतात. सो मला रिहर्सलला खूप मजा येते. लवकरच तुमच्या भेटीस नवीन नाटक येत आहे. तर सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला देतच राहीन. घरी आली, टिल्ल्या लिलीला ट्रीट्स दिलं खायला आणि माझ्या कामांना लागली. म्हणजे हेच की जेवण बनवायचं आणि सगळं जेवण एक पाऊण तासात मी बनवलं आहे. त्यामुळे मला स्वतःवरच अभिमान वाटतो आहे स्वतःचाच. त्यानंतर मी जेवण बनवत असताना लगेच अभिगावकरने शेजारी भांडी घासायला घेतली. एवढा मोठा डिशवॉशर असून गाईज डेडिकेशन बघा, त्याने हाताने भांडी घासली आहेत सगळी. सो यासाठी अभिगावकरला खरंच रिस्पेक्ट. रिहर्सलवरून घरी आल्यावर काहीच करावं असं वाटत नाही, पण अभिगावकर मदतीला असतो त्यामुळे जरा पटपट कामं होतात. येस, एवढंच झालं आहे. जेवणही बघता बघता रेडी झालं आहे आणि मी पुढचं शूट करायला विसरली आहे. सो मला माफ करा. मटकीची उसळ आणि भात बनवलेला मस्त. सो ऐसा होता आज का दिन. बाय गाईज. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मला फार व्हिडिओज पोस्ट नाही करता येत आहे, कारण आता सध्या नाटकाची प्रोसेस चालू झाली आहे, त्यामुळे शूट वगैरे जमत नाही आहे. बट येस, लवकरात तुमच्या भेटीला काहीतरी आणण्याचा प्रयत्न करेन आणि आपले मिनी व्लॉग चालू ठेवेन. बाय.